मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वेळ देत नाही, माझी कामं दिल्लीतून होतात, शहा लगेच वेळ देतात। सुप्रिया सुळेंचा पुन्हा एकदा फडणवीसांवर जोरदार निशाणा। मटण खाल्लं तर पाप काय, मी मटण खाते, माझ्या पांडुरंगाला चालतं, सुप्रिया सुळेंचं वक्तव्य। तर सुळेंच्या वक्तव्याला वारकरी उत्तर देतील, फडणवीसांचं प्रत्युत्तर। रोज बोलतात वोट चोरी झाली, पण त्यांचं डोकं चोरी झालंय। बिहारमध्ये जाऊन महाराष्ट्राची बदनामी केली, विरोधकांना सद्बुद्धी येवो, मुख्यमंत्री फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल। 5 वर्ष कोणतीही योजना बंद होणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांचं लाडक्या बहिणींना आश्वासन। 1 कोटी बहिणींना लखपती बनवण्याचं ध्येय। पाकिस्तान सोबत भारतीय खेळाडूंना खेळायला पाठवता, मग आता सिंधुदुर्ग कुठे गेलं? उद्धव ठाकरेंचा केंद्र सरकारला सवाल। तर भारत पाकिस्तान सामन्यावरून टीकास्त्र। शेतकऱ्यांनी नुकसानीची सवय लावून घ्यावी, निसर्गाचं नुकसान केलं भोगावं लागणार, पंचनाम्याच्या मुद्द्यावरून पाशा पटेल यांचं वादग्रस्त वक्तव्य। मराठा आरक्षण उपसमितीच्या अध्यक्षपदामध्ये फेरबदल, मराठा समाजाच्या उपसमितीच्या अध्यक्षपदी राधाकृष्ण विखे पाटलांची निवड। अमित ठाकरेंनी घेतली मंत्री आशिष शेलारांची भेट, गणेशोत्सवाच्या काळातील विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलण्याची केली विनंती। परप्रांतीयांकडून राज ठाकरेंना शिवीगाळ, परप्रांतीय नागरिकांना दारूच्या नशेत दिल्या शिव्या, शिवीगाळीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। परप्रांतीय तरुणानं राज ठाकरेंना शिवीगाळ केल्यानं मनसेचे कार्यकर्ते कमालीच्या आक्रमक, महाकाली परिसरात परप्रांतीय तरुण सुजित दुबेच्या दुकानाची तोडफोड, तर अनधिकृत वॉशिंग सेंटरची केली तोडफोड। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।